विशेष अतिसार नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत दिनांक 6 जून ते 21 जून 2024 या कालावधीत विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबवण्यात येणार आहे। या मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ माननीय तृप्ती दोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरज तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कवटेपिरान येथे संपन्न झाला। यावेळी जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉक्टर विवेक पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अतुल वठारकर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉक्टर विनायक पाटील यांच्यासह कवटेपिरान प्राथमिक आरोग्य केंद्राकडील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर असीमा मित्रा, डॉक्टर नितीन साळुंखे तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकारी कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्राकडील कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, लाभार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉक्टर विवेक पाटील यांनी प्रास्ताविकामध्ये कार्यक्रम विषयी थोडक्यात माहिती विशद केली। अर्भक मृत्यू दर व बाल मृत्यू कमी करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे। देशात 5 वर्षापर्यंतच्या बालकांच्या मृत्यूमागे अतिसार हे प्रमुख कारण असून 5 ते 60% बालके अतिसारामुळे दगावतात आणि या बालमृत्यूचे प्रमाण उन्हाळ्यात व पावसाळ्यात जास्त असते। अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून दिनांक 6 ते 21 या कालावधीत विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात येणार असल्याचे सांगितले। आपल्या अतिसारामुळे त्या बच्चूला त्रास होणे, त्याचा एकदम फुकाराजवळ मृत्यू होणे हा तर हे देखील टाळायचं आहे। म्हणजे मृत्यू होतात, सुदैवाने आपल्याकडे तसं प्रमाण नाही परंतु होऊ शकतं। त्यामुळे शेवटचं आपलं हे आहे की आपलं मूल जे आहे त्याला कुठल्याही प्रकारचा आजार होणे, एखादा आजार झाला तर त्यातून तो लवकर बाहेर पाहिजे हे आपलं ध्येय असेल। यासाठी तुम्ही एरवी देखील झटता आणि इथून पुढे देखील तशाच पद्धतीने किंवा त्याहीपेक्षा जास्त वेगाने तुम्ही काम करावं अशी माझी अपेक्षा आहे। त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि खूप छान। यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राइब करा।